पुण्यात ओबीसी संघटनांचं घंटानाद आंदोलन तर मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात आंदोलन। सरकारनं काढलेला जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी। मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातनं जात प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाचा विरोध। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं भिवंडीमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। कल्याणमध्ये ओबीसी समाज बांधव रस्त्यावर तर मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरचा तीव्र विरोध। राज्यभरात साखळी उपोषण करत निषेध। हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात ओबीसी समाज आक्रमक। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसीलवर मोर्चा। मराठा आरक्षण संदर्भात काढलेला जीआर तातडीनं रद्द करण्याची मागणी। जालन्यातील अंतरवालीमध्ये ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा चौथा दिवस। 8 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी। तसंच मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळणार नाही अशा लेखी आश्वासनाचीही माहिती। नांदेडच्या हदगावात तहसील कार्यालयासमोर ओबीसींचं आंदोलन। मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णयाचा ओबीसीकडून निषेध तर ओबीसींचं आरक्षण हिरावून घेऊ नका ओबीसी बांधवांची मागणी। परभणी महानगरपालिकेची प्रारूप विभाग रचना आता आज प्रसिद्ध होणार। तर प्रभाग रचना महानगरपालिका मुख्यालय, नटराज रंगमंदिर प्रभाग समिती कार्यालय तसंच कल्याण मंडपम या प्रभाग समिती कार्यालयामध्ये पाहता येणार। जळगाव महापालिकेची प्रारूप रचना जाहीर। 15 सप्टेंबरपर्यंत हरकती मागवल्या तर बदलांमुळे अनेक इच्छुक उमेदवारांची गणितं कोलमडली। अमरावतीच्या अंजनसिंगीमध्ये प्रवासी निवाऱ्यासाठी चक्काजाम आंदोलन। हजारो नागरिकांची इथे उपस्थिती। जुना प्रवासी निवारा पडल्यामुळे त्याच ठिकाणी नव्यानं प्रवासी निवारा उभारण्याची गावकऱ्यांची मागणी। अंगणवाडी सेविकांचं एकदिवसीय धरणे आंदोलन। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बहिष्कार जाहीर। एफआरएसची सक्ती रद्द करण्याची ही मागणी। अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर। 17 प्रभागांसाठी 68 जागेंवर निवडणूक होणार तर 4 सदस्यांचं यामध्ये प्रभाग असणार। नांदेड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर। 20 प्रभागांमध्ये 81 सदस्य तर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप दाखल करता येणार। सांगली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर। एकूण 20 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर। प्रभाग रचना आणि नकाशे पाहण्यासाठी पालिका कार्यालयांमध्ये गर्दी। राज्यातील धरणांमध्ये 85% साठा। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83% तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% पोहोचला। वाशिम जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत। मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। बुलढाण्यातील येळगाव धरण 100% भरलं तर 15 गावांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला। लातूरमधील मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। धरणातनं सध्या चौथ्यांदा विसर्ग करण्यात येतो। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडले। हतनूर धरणातनं तापी नदी पात्रात सध्या 1,05,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या। काँग्रेस पदाधिकाऱ्यांची सरकारकडे मागणी। वसई विरार नालासोपारामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी। नालासोपाऱ्यातील पूर्व डॉन लेन परिसरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं तर रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चापानेर हे धरण पूर्णपणे क्षमतेनं भरलं। सिंचनासाठीचा प्रश्न मिटला असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। हवामान खात्याचा आज आणि उद्या नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेलं विष्णुपद मंदिराचं प्लास्टर पुराच्या पाण्यात वाहून गेलं। तातडीनं डागडुजी न केल्यास मंदिराच्या अस्तित्वाला सुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता। संबंधित ठेकेदाराकडून काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप। बुलढाण्याच्या येळगावातील धरण 100% भरलं। आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन। बुलढाणा शहराचा पाणी प्रश्न मिटला। वर्ध्यामध्ये सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। दरम्यान संतप्त शेतकऱ्यांना शिवारात जनावरं चरण्यासाठी सोडली। चंद्रपूर शहरातील महत्वाच्या झरपट या नदीवरील जुना पूल ढासळला। भिवापूर बाबूपेठकडे जाणारा हा मार्ग यामुळे बंद तर पूल दुरुस्ती संदर्भात प्रशासनाकडे विनंती। गौरी गणपतीचं विसर्जन करून कोकणवासीय परतीच्या मार्गावर लांजा शहरातील सीएनजी स्टेशनवर वाहनांच्या मोठ्या रांगा। अनेक सीएनजी स्टेशनवर गॅसचा तुटवडा।
भंडाऱ्याच्या पालांदूर या ठिकाणी सरपंचांच्या पुढाकारानं ग्रामीण रुग्णालयाला मिळाले ईसीजी मशीन, तर 65 गावातील रुग्णांना याचा लाभ होणार। धिवरखेडा इथले सरपंच गणेश हत्तीमारे यांनी प्रशासनाकडे केला होता पाठपुरावा। बीडमध्ये अंबाजोगाईच्या तरुणाकडून सायबर बंधू वेबसाईट तयार, तर आधार पॅन मोबाईलच्या गैरवापराला आळा बसणार। पुण्याच्या पुरंदरमध्ये एकल महिलांच्या सन्मानासाठी नीरा ग्रामसभेत शपथ, महिलांच्या सन्मानासाठी संपूर्ण गाव प्रयत्न करणार। परभणीमध्ये केमिस्ट संघटनेकडून औषध भवन या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम, औषध आयुक्त भालेराव यासह अन्न आयुक्त चौधरी यांच्या हस्ते वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना आता पावसाळ्यानंतर होणार सुरुवात, प्रशासनाकडून साधू महंत यांना माहिती, पण साधू ग्रामसाठी जागा आरक्षित करण्यासंदर्भात अद्यापही निर्णय नाही। दिशा समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून विविध शासकीय योजनांचा आढावा, तर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, आमदार कैलास पाटील यांची या बैठकीला उपस्थिती, अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याच्याही सूचना। नागपुरातील सोलर कंपनी ब्लास्ट प्रकरणी बच्चू कडू आक्रमक, कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल केले नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू, बच्चू कडूंची भूमिका। नांदेडमध्ये खासदार अजित गोपछडे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष पॅकेजचीही मागणी करणार, गोपछडेंचं आश्वासन। वर्ध्यात खासदार अमर काळेंकडून नुकसानग्रस्त भागाचा आढावा, आष्टी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। कोल्हापुरात मिरवणुकीमध्ये CO2 गॅस वापरावर आता बंदी, विसर्जन मिरवणुकीत गॅसचा वापर आढळल्यास कायदेशीर कारवाई होणार, जिल्हा प्रशासनाचा निर्णय। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळली, मोठमोठे दगड माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूकही ठप्प, संध्याकाळपर्यंत रस्त्यावरील दरड हटवून वाहतूक सुरू होण्याचीही शक्यता। वर्ध्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम आणि बाईक रॅलीचं आयोजन, सरकार विरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी, मतदान चोरी झाल्याचाही आरोप। पुसद तालुक्यातील खर्शी या गावामध्ये रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण, रक्तचंदनाची झाडं असल्यामुळे सांगत शेतकऱ्याकडून 5 कोटींची मागणी, मात्र शास्त्रीय तपासणीमध्ये बिजासाल प्रजातीचं हे झाड असल्याचं निष्पन्न, शेतकऱ्याला मिळणार अवघे 11,000 रुपये। गणपती सणामुळे कोकणातील मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद, मात्र लांजा शहरात अवजड वाहतूक सुरूच असल्याची माहिती, अवजड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। कोकणवासियांच्या परतीच्या प्रवासासाठी आता एसटी महामंडळाकडून एसटी बसेस तैनात, लांजा आगारातनं 90 बसेसचं बुकिंग। आज चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार, गणेशोत्सव साजरा करून कोकणातनं मुंबईत परतण्यासाठी आता ह्या विशेष गाडीची सोय, तर या रेल्वेला 20 रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आलाय। दादर चौपाटीवर गणपती विसर्जनासाठीची तयारी सुरू, महापालिकेकडनं विसर्जनस्थळी जर्मन तराफ हे प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिकेची सोय, तसंच क्रेन नियंत्रण कक्ष, तात्पुरती शौचालयं, फ्लड लाईट, सर्च लाईट अशा विविध सुविधा उपलब्ध। अंधेरीतील सांगोडकरांच्या घरी 2000 पेक्षा जास्त काचांचा वापर करून शिशमहलाचा देखावा साकारला, बाप्पाच्या सजावटीसाठी 3 महिने मेहनत करावी लागली। सांगलीतील सांभारे गणपतीची दशमीच्या दिवशी केली जाते प्रतिष्ठापना, गेल्या 123 वर्षांची ही परंपरा, 12 फूट उंच आणि 9 फूट रुंदीचा आहे हा गणपती, पांगिऱ्याच्या लाकडापासून बनवलेली ही मूर्ती 1.5 टन वजनाची आहे। गणेश विसर्जन आणि ईद मिरवणूक ध्वनी प्रदूषण मुक्त ठेवण्याचं आवाहन, तर डीजे वाजवताना सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्सचं पालन करा, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचा डीजे मालक आणि मंडळांना कारवाईचा इशारा। कोल्हापूरच्या कसबा बावडामध्ये गणेशोत्सवात जिवंत देखाव्यांची वेगळी परंपरा, तरुण मंडळांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही यामध्ये सक्रिय सहभाग, जय शिवराय कला क्रीडा मंडळ यामध्ये अग्रेसर। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाला आणखी एक दणका, गोकुळमधील घड्याळ आणि गालीच्या खरेदीच्या चौकशीसाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती, चौकशी अहवाल 15 दिवसात सादर करा, पुणे विभागीय उपनिबंधक यांचे आदेश, तर चौकशीसाठी दुग्ध विभागाचे विशेष लेखापरीक्षक सदाशिव गोसावी यांची नियुक्ती। गोंदियामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे सार्वजनिक गणपती मंडळामध्ये आरोग्य शिबिर, शिबिरात डोळे, कान, नाक तपासणी अशा विविध तपासण्या, तर औषधांचेही मोफत वाटप, आरोग्य शिबिराला लोकांचा मोठा प्रतिसाद। गोंदियामधील नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा रूट मार्च, तर देवरी शहरामध्ये 6 पोलीस स्टेशन्सचे ठाणेदार सहभागी, गणेश विसर्जन आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी।
धुळे शहरात रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे तर विसर्जनाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं चित्र, नागरिकांकडून खड्डे बुजवण्याची मागणी। वाशिमच्या एका शहरामध्ये जलझुलनी परिवर्तनीय एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, तर राजस्थानी समाजाच्या वतीनं बालाजी मंदिरातनं भगवान कृष्णाची शोभायात्रा काढण्यात आली आहे। अकोल्याच्या बोरगावात पोलिसांचा रूट मार्च, गणेशोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातून रूट मार्च। जळगाव महापालिकेमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, प्रशासनाकडून सोयीसुविधा न मिळाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त। जळगावच्या भुसावळमध्ये टॉकीज परिसरात विद्युत रोहित्राला आग, तर उच्च दाबामुळे या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज, परिसरातील वीज प्रवाही यामुळे खंडित। चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलादच्या आणि 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक विभागानं मिरवणूक मार्गावरील वाहतुकीचे बदल या ठिकाणी सांगितले, मार्गही बदलले। गोंदिया नगरपालिकेच्या बाजार परिसरामध्ये दुकान गाळ्यांचं विनापरवानगी दुमजली बांधकाम, 8 दिवसात कारवाई न केल्यास जेसीबी आणून बांधकाम तोडू, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे यांचा इशारा। धाराशिवच्या वरवंटी गावातील डोंगरावर वाघाचं दर्शन, गावामध्ये खळबळ, वनविभागाकडे बंदोबस्त करण्याचीही मागणी। नाशिकच्या येवल्यामध्ये मराठीत बोलण्यास मनाई करणाऱ्या इंग्रजी शाळांवर कारवाई करा, मनसेची मागणी, तर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना मनसेकडून निवेदन। नागपूरमध्ये देह व्यापाऱ्याचा पर्दाफाश, तर एका पीडित तरुणीची या ठिकाणाहून सुटका, आरोपी महिलेला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलंय। साताऱ्याच्या सज्जनगडमध्ये घाटात बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, अपघातात 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी।